आज आपण सीताफळ ग्रेडिंग कशा पद्धतीनं करायची ते बघणार आहोत। शेतातून तोडलेला माल कॅरेटमध्ये घेऊन आल्यानंतर तो ज्या ठिकाणी आपल्याला ग्रेडिंग करायचं त्या ठिकाणी ठेवायचा। त्या ठिकाणी आलेला माल आपण 3 प्रकारे वेगवेगळा करायचा आहे। जम्बो, 1 नंबर, सुपर आणि 2 नंबरचा माल। कॅरेटमधून तोडलेला माल डायरेक्ट पहिले 1 नंबरमध्ये, जे फळ हातात येईल ती ज्या ग्रेडिंगचं असेल त्या ग्रेडमध्ये ते टाकायचं आहे जम्बो। यामुळे फळांची घासाघीस जास्त होत नाही। तोडलेला माल कॅरेटमध्ये आणि कॅरेटमधून डायरेक्ट जे कॅरेट पाठवायचे त्या कॅरेटमध्ये, त्यामुळे हाताळणी कमी केल्यामुळे फळे काळे पडत नाहीत। कॅरेटमधून काढलेला माल डायरेक्ट जो कॅरेट पाठवायचा त्याच्यामध्ये आपण तो टाकत आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याचं ग्रेडिंग करत आहे। लहान फळ वेगळे, 2 नंबरचे वेगळ्या कॅरेटमध्ये, त्यानंतर पालासुद्धा सोबत आलेला असतो तो सुद्धा आपण थरामध्ये टाकायचा आहे। 1 नंबरचे सीताफळाचं कॅरेट वेगळं। त्याचबरोबर काही फळं हे पिकलेले असतात, जे कॅरेटमध्ये येतात ते पिकलेले फळसुद्धा आपण वेगळ्या ठिकाणी जमा करायचे आहेत, त्याच्यामुळे त्याचंही नुकसान होणार नाही। जे पिकलेले फळं आहेत त्यांचं ते आपण असं वेगळं कॅरेट केलेलं असतं, जे आपण फॅक्टरीमध्ये पाठवणार किंवा घरी खाणार। अशा पद्धतीनं सीताफळाचं ग्रेडिंग आम्ही करत असतो। रमेश निकस, सावत्रा, धन्यवाद।